हॅलो फ्रेंड्स, मी ॲमेझॉनवरून हा एक साचा मागवलेला आहे आणि ह्या साच्यावर अशी सुंदर सुंदर फुलं बनवलेली आहेत. फक्त या साच्यावर मी या साईजची फुलं बनवलेली आहेत. तर आपण इथं वेगवेगळ्या साईजची आणि वेगवेगळ्या शेपची फुलं बनवू शकतो. तर चला मग पाहू हे मी फूल कसं बनवलं आहे. तर काय करायचं आहे, एक साईडनं इथं एक गाठ मारायची आणि हा उलनचा धागा जो आहे तो सरळ इथं नंतर असा गोल फिरवून हात सुटू द्यायचा नाही, लक्ष करायचं तेवढं. नंतर तिरकस शेजारच्या छोट्याशा त्या खांबाला, नंतर सरळ, नंतर तिरकस, नंतर सरळ, असं करत करत आपण हे पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला एक पूर्ण राऊंड झालेला आहे. तर दुसरा राऊंड सुरू करताना ही जी स्ट्रेट लाईन आहे, आपण यामध्ये हा एक जो राऊंड आहे इथं पहिला धागा आहे, तर हा धागा म्हणजे एक पाकळी झाली आपली, बरोबर आहे. तर आपल्याला किती पाकळ्या पाहिजेत? 2, 3, 4 तुम्हाला पाहिजे तशा. तर तेवढे राऊंड तुम्ही घ्यायचे आहेत. आणि दुसरा राऊंड सुरू करताना पण तसंच सेम, एकदम सरळ न घेता हे झालं तिरकं, नंतर हे सरळ, नंतर हे तिरकस, सरळ, असं करत करत आपण सेकंड राऊंड पण, दुसरी ही फेरी पण पूर्ण करणार आहोत. आता पहा, आपण ही दुसरी फेरी पण पूर्ण केलेली आहे. तर याला गाठ मारताना पूर्ण असा धागा घ्यायचा, हा हात सुटू द्यायचा नाही, दुसरा जो डाव्या हाताला आपण साचा पकडलेला आहे. आणि हे असं करून गाठ मारली. ओके. आता जो राहिलेला धागा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. आता याला आपण शिवून घ्यायचे. तर या साच्यासोबत अशी छोटीशी प्लास्टिकची सुई पण आलेली आहे. तर इथं सुरुवात कशी करणार आहोत, ही आपण सुईमध्ये उलन धागा जो आहे तो ओवून घेतलेला आहे. या धाग्यामध्ये आपण केशरी कलर पण वापरू शकतो, जसं की पराग असतात केशरी, थोडीशी पिवळे असं, पण मी हाच धागा वापरत आहे. आणि ज्यावेळेस आपण हे फुल टाईट करून घेतो ना, शिवून घेतो ना, त्यावेळेस बरोबर रेषेच्या पुढचा भाग हा इथून सुई खालून वर आली, बरोबर आहे, त्याच्यानंतर बरोबर सरळ खाली अशी न्यायची. आणि याला असं टाईट करायचं. खाली गाठ मारायची नाहीये, खाली धागा तो असाच ठेवायचा आणि एका बोटाने प्रेस करायचे, दाबायचे त्याला. नंतर दुसऱ्या आधी इथून घेतली होती, बरोबर आहे, आता इथून घेऊया. नंतर त्याच्या समोरील भाग हा, असं करत करत आपण पूर्ण फूल पॅक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपण फूल व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे. आणि खाली
असं दिसेल हे. आता हा धागा आपण कट करून घेऊ आणि इथं एक गाठ मारूया. आणि ही गाठ व्यवस्थितच मारायची आहे, सुटू द्यायची नाही. पक्की गाठ मारा, सर गाठ मारू नका, कारण हे आपल्याला असंच ठेवायचं आहे व्यवस्थित. राहिलेला दोरा जो जादा आहे तो कट करून घेऊया. आता इथं आपण सुरुवात केली. या सुरुवात केलेल्या दोऱ्यामध्ये 2 गाठी दिसतात, हा एक आणि हा एक. तर हा जो नॉट आहे तो उकलायचा आहे. आणि हा पण. आणि उकलल्यानंतर ही जी छोटीशी पाकळी दिसते आपल्याला, याच आकारात आपल्याला इथे एक गाठ मारून घ्यायची, म्हणजे इथं आणखी एक आपली पाकळी तयार होईल. आणि जो तिथं गाठ मारलेला दोरा आहे तो ओबडधोबड दिसणार नाही. बरोबर त्या पाकळीच्या आकाराचाच इथं तयार झालेला आहे. राहिलेला दोरा कापून घ्या. आता हे फूल खालून वर ढकलायचं असं, आणि हे फूल आपलं तयार झालेलं आहे. पहा, दिसतंय ना छान. मग अशीच मी आणखी फुलं तयार केलेली आहेत. यामध्ये आपण पूजेच्या ताटावर झाकण्यासाठी हे कोणत्याही कलरच्या उलनने अटॅच करून ताटावरचं बनवू शकतो, एखादी बॅग बनवू शकतो, किंवा आणखी काही तुम्हाला जे हवं असेल, जे वाटेल ते तुम्ही बनवू शकता. आहे ना छान. ही कल्पना आवडल्यास तुम्हाला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.